पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 3 दिवस मनसेच्या बैठका, शिवतीर्थावर 3 ते 5 जून दरम्यान बैठकीचं आयोजन, राज्यातील प्रमुख नेते हजर राहणार। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचा संतप्त सवाल। तर घरात ठेवलेल्यांचं नाही, वावरातील कांद्यांचे पंचनामे होतील, कोकाटेंची माहिती। नागपुरातील पाटण सावंगीमध्ये 60 लाखांची रोकड जप्त, 4 जण ताब्यात। नागपूर भोपाळ महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची कारवाई। एनडीएतून 148वी तुकडी संरक्षण दलात दाखल होणार, 17 महिला छात्रांची तुकडी। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पदवीधर। राज्यात 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत 27, पुण्यात 21 तर ठाण्यात 12 नवे कोरोनाचे रुग्ण। बीडच्या अविनाश साबळेंचं आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश, अविनाशला 3000 मीटर स्टिपलचेस प्रकारात सुवर्णपदक। जोरदार पावसात धाराशिवमध्ये नदीवरील पूल वाहून गेला, पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून दूध उत्पादकांचा प्रवास। महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता। आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई आणि गुजरात आमने सामने, दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती। जिंकणारा संघ पंजाब सोबत क्वालिफायर 2 खेळणार।